सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी नाही प्रकृती बरे आहे ना? नाही 2 दिवस मॉर्निंग वॉकला आला नाहीत म्हणून विचारतोय. नाही काय खारकर हल्ली थंडी असताना फार सकाळी आबा हे थंडीचे दिवसच ना, मग थंडी असणारच. खारकर तुमची मध्ये मध्ये बोलायची सवय जाणार कधी? सवय ना, आता आम्ही वर गेलो की ती सवय जाणार. जाऊ द्या, काय म्हणताय? काय म्हणणार कपाय, थंडीमध्ये स्नायू आखडल्यासारखे होतात सकाळी सकाळी, कधी पायाचे कधी हाताचे. अहो ह्या वयात असं चालायचं. ह्या वयात म्हणजे काय? म्हणजे मी तसा फिट आहे, मी सूर्यनमस्कार घालतो, पण असे स्नायू आखडले ना की मला सूर्यनमस्कार घालता येत नाही. आणि आपला तो व्यायाम राहतो, आणि व्यायाम चुकला की भूक लागत नाही, त्याच्यामुळे व्यायाम माणसाला हवाच. बाबा मी एक वेगळाच व्यायाम शोधून काढलाय. वेगळा व्यायाम? म्हणजे वजन उचलायचे नाहीत, जोर बैठका काढायचे नाहीत, तरी आपल्या स्नायूंना रिलॅक्स करता येतं, मन मोकळं करता येतं, असा व्यायाम शोधून काढलेला आहे. त्यामुळे काय होतं आबा, डोकेदुखी ब्लड प्रेशर कमी होतं. पण हा वेगळा व्यायाम नेमका आहे तरी काय? माझ्याबरोबर चला उद्या, तुम्ही दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत हे सस्पेन्सच ठेवा. सस्पेन्स? हो तुम्ही सांगा मला, काय या वयामध्ये सस्पेन्स झेपत नाही. तुम्ही मला सांगून टाका, मग तुमच्या त्या तिकडे त्या कुठे यायचं की नाही ते मला ठरवायला बरं. अहो घाबरण्यासारखं काही नाही हो. मग काय आहे, मी हल्ली एक लाफ्टर क्लब जॉईन केलाय. हे काय असतं आणि नवीन? काही नवीन नाही, तिथे फक्त जायचं आणि हसायचं. हसायचं? कोणी काय विनोद सांगतो? नाही विनोद कोणी सांगत नाही हो. मग कोणी नकला करून दाखवतो? छे हो, नकला बिकला काही करायचं नाही, तिथे जायचं आणि नुसतं हसायचं. मग हसायचं कसं? हे असं कारणाशिवाय? हो, विनाकारण हसायचं. त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. कारणाशिवाय माणसं हसू कशी शकतात? आबा एकदा येऊन तर बघा किती गंमत येते ती. हो एकदा येऊन बघायलाच हवं, हे कारणाशिवाय माणसं कशी हसू शकतात ते. चला चला आबा, चला लवकर चला. नाही तुम्ही चला पुढे, मी येतो. तुम्ही चला. बरं पुढे. मी पुढे होतो, तुम्ही या मागून लवकर. हा सांगतो इकडे या. काय चाललं मला एक सांगा, त्या 1 नंबरच्या माणसाला आणि 7 नंबरच्या माणसाला ते ज्या पद्धतीने हसतात ना, त्यांना गॅस ट्रबल असावा. हो मी मध्ये एकदा चूर्ण घ्यायला माझं विसरलो होतो. चूर्ण तर माझी अशी अवस्था झाली होती. तू वेडं वाकडं कशी पोटात नाही. आबा ते मुक्त हास्य बाहेर काढायचा प्रयत्न करतायत, हास्य बाहेर काढतायत ते. हो हा बरं झालं. हा आबा, हा आमचा प्रशिक्षक आणि हे आबा टिपेरे, बरं का. नमस्कार, मी गणेश गवाणकर. आमच्या लाफ्टर क्लब मध्ये तुमचं स्वागत असो.
अहो असं गोंधळून जाऊ नका. काय आमच्या क्लब मध्ये स्वागत करण्याची पद्धत आहे. हसा हसा, तुम्ही पण हसा, तुम्ही पण हसा. नाही पण कशासाठी हसायचं? आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी. ते ठीक आहे, पण हसायला काहीतरी कारण हवं ना. म्हणजे हसायला येणार कसं? कसं हसू अहो, फुटणार? जमेल जमेल, येईल येईल. हे बघा मी तुम्हाला सांगतो, असा जबडा उघडायचा. कोणाचा? अहो स्वतःचा स्वतःचा. माझा जबडा उघडायचा. आणि हसायचं. पटियाला लाफ्टर. पचेळा? हा, मला असं जमणार नाही, पचेळा वगैरे जमणार नाही. मला कणकवली लाफ्टर व्हायचे, तुम्ही शिकवायला जवळ आहे. ठीक आहे ठीक आहे. कणकवली. पटियाला जमणार नाही का? मग मी तुम्हाला दुसरा सांगतो, जोकर लाफ्टर. तुम्ही जोकर लाफ्टर काढा. जोकर लाफ्टर म्हणजे काय? हे मी दाखवतो. जोकर लाफ्टर अगदी सोपं आहे. जमते जमते. नाही, मला उसण, कमरे उसण भरते, गुडघे कापतात असे. मला नाही जमणार. ठीक आहे ठीक आहे. नाही जमत. ठीक आहे, दुसरा अगदी सोपा. कसला? एटिकेट लाफ्टर. एटिकेट? हा, खारकर काका तुम्ही दाखवा बरं. काय झालं? असं 32 टाकून हसायचं नसतं. म्हणजे एटिकेट लाफ्टर? एटिकेट. 32 दाखवलं की एटिकेट? मला 32 नाही आहे, मला जमणार नाही एटिकेट. मी तोंड उघडला ना, सिंडिकेट लाफ्टर होईल. जमणार नाही. ठीक आहे. तुम्ही प्रयत्न करा. घरी जाऊन हसा दिवसभर. बरं. तुम्हाला नक्की जमेल. अहो, कोणीतरी म्हटलंच आहे, प्रयत्नाशी लाफ्टर. कारकर, तुमचं झालं काय? मी घरी जातो आणि घरी मी प्रॅक्टिस करतो. मी राजकीय नेत्यांचे, पुढाऱ्यांचे, वेगवेगळ्या पक्षातल्या छव्या डोळ्यासमोर आणतो. म्हणजे मला वाटतं जरा मला सोपं जाईल लाफ्टर काढणं. हा, बघतो घरी प्रयत्न करू. जमेल. हा हसा. प्रयत्न करायला पाहिजे. तुमच्या हातात पेपर आहे आजचा, जरा द्या ना मला. जरा एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा फोटो बघायचा होता. कुठला आहे काय घोटाळा प्रकरणातला कुठला मंत्री किंवा जुना मंत्री असा. पण अरे हा काय समोर. जमेल. घेऊन ना. थँक्यू. काय अवतार आहे. कोडगेपणा म्हणजे अगदी ओवाळून टाकलेले असे. जमेल लाफ्टर जमेल. म्हणजे स्नायू शिथिल होती, डोकेदुखी, ब्लड प्रेशर होणार नाही. बघू, तिथे करून बघायला हवं. फिटनेससाठी काही करायची काय नाही. आहे बहुमोलाची वैजयंती माळ, माझा शोधू कोठे माळ. गळ्यात आहे बहुमोलाची वैजयंती माळ, माझा शोधू कोठे बा. अगं बाई, आबा. आबा काय होतंय तुम्हाला? मला कुठे काय बरं वाटत नाही का तुम्हाला? कोणी शिरायला सांगितलं? नाही हो, मला विवळण्याचे आवाज आले. काय होतंय का आबा? तुला भात झाला असेल काय? विवळलं काय? मी बरं आहे की काय? बरं आहे. जेवण काय केलं? आज एकादशी आहे ना, शाकाहारी आहे. बरं, शाकाहारी पचायला बरं. सोजवर सात्विक सकस. अगं बाई, भाजी गॅसवर आहे. हो, जाऊ घे. अगं बाई, देवा, कसं जमणार? हे कसं होणार? आई 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 आई. अगं हळू. वाघ मागे लागल्यासारखी काय करतेय? वाघ नाही आबा. काय? आई आबाबांना कसं करतायत? त्यांना काहीतरी होत आहे. ते ओरडतायत, विवळतायत, पोट काहीतरी. तू चल ना प्लीज. चल. अगं बाई, थट्टा करतेस माझी?
अगं थट्टेला पण काही मर्यादा असते. अगं पण आई एक शब्द बोलू नकोस. लहान आहेस का तू आता? किती धडधडते बघ छाती अजून माझी. काही मी खरंच सांगतेय, मगाशी मी आबांना विवळताना पाहिलं. म्हणजे मला भास झाला नव्हता. मगाशी मी पण त्यांना. कधी ग? अगं मगाशी पण आता गातायत ते. अरे शिर्या, अरे काय चाललंय काय? अहो डिप्स मारतोय, यामुळे शोल्डर आणि चेस्ट मजबूत होतात. आता कुठल्या तरी चॅनलवर दाखवलं, म्हटलं करून बघूया. अरे उगाच काहीतरी हातपाय मोडून घेशील. आणि हे बघ, तुला काय प्रयोग करायचे असतील ते कर, पण कृपा करून आबांच्या समोर करू नकोस. का हो? तुला माहिती आहे ना आबांना व्यायामाची किती आवड आहे ते. तुझं बघून काहीतरी करायला जातील आणि एक करता करता नष्ट होऊन जाईल. कुठे आहेत ते? आता आहेत खोलीत, सकाळपासून खोलीतच आहेत. हो काय तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची? काय माहित नाही. आलात का? हा घ्या चहा घ्या. कुणाची तब्येत बरी नाहीये? शिर्याची बिघडली आहे का तब्येत? तरी मी सांगत असते, कितीदा सांगितलंय 1000 वेळा, अरबट चरबट खाऊ नकोस. अहो त्या चायनीज गाडीवरचं खातो. हा काय आई, विषय काय चाललाय? तू मध्येच काय माझं नाव घेतेस? मी चुकीचं बोललीये का? तुम्ही सांगा. हो तू चुकीचं बोलतेस. हो पाहिलंच, जगात काही झालं तरी शिर्याला पकडा. अहो असं काय करतं? किती शेफारलाय बघा. नाही नाही म्हणजे माझं तसं म्हणणं नाहीये. तू बरोबर बोलतेस, हा पण चुकीच्या वेळी बोलतेस. हा अहो काय ते? अगं मी आबांच्या तब्येतीविषयी बोलत होतो. अगं बाई तुम्हाला कळलं का ते? तरी मला सकाळपासून वाटत होतं बरं का की आबांना कसला तरी त्रास होतोय. काय? हो अगं मग तू विचारलं नाहीस का त्यांना? अहो असं काय विचारलं मी त्यांना, आबा काही होतंय का तुम्हाला? तर म्हणाले छा मला काहीही होत नाहीये. बरं मला तर असं ते चित्र विचित्र, पण मला वाटलं मला भास होत आहेत. पण दुपारी शलाका तेच म्हणाली. नाही 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 आबांच्या बाबतीत शक्य नाही. अगं काय साधं अपचन झालं ना तरी 10 वेळा सांगतील इथे दुखतंय इथे दुखतंय. नाही नाही हो हो. आबा. अगं त्या दिवशी चूर्ण संपलं तर मला लगेच म्हणाले जा बाजारातून घेऊन ये. हो अगं खूप हेल्थ कॉन्शियस आहेत का ते आबांचं तू डोक्यात घेऊ नकोस. नाही पण मला वाटतं तुम्ही एकदा विचारून बघा ना. हा विचारता ना? मी विचारतो. काय काय करताय? झोपलेत का ते? नाही. बर नंतर विचारतो. नाही जमत. सांगतो त्या भायड्या खारकरला काय ते सांगतो वेड्या सांगतो. हॅलो हॅलो हां कोण बोलतोय? मी आबा टिपरे. भाई आहे का? भाई खारकर. हा जरा बोलवा. हॅलो भाई. हां हां हो कसला उत्साह वगैरे काय नाही. ते जीव जायची पाळी आली आहे माझी. मला अजिबात जमणार नाही ते. हो नाही जमणार नाही. हो मला इकडे दम लागते दम. श्वास घ्यायला मला त्रास होतो इकडे. छाती धडधडल्यासारखं होतं मला. हां रक्तदाब वाढला असणार. मला नाही जमायचं. मला असं काही घुसपटलं कसं तरी होतं. जमणार नाही. हां सांगितलं मला काय ते. हां काय हां बरोबर 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 बरं ठेवलात हां. आबा काय रे तू कधी आलास? मी आत्ताच आलो. तुम्हाला काय बरं वाटत नाही म्हणे.
नाही मला काय बरं आहे, ठणठणीत आहे मी. तुला कोणी शिर्याने सांगितलं वाटतं? शिर्यानी? अहो शिर्या कशाला सांगेल, पण तुमची प्रकृती जरा बरी दिसत नाही मला. काय झोप बीप लागली ना व्यवस्थित रात्री? व्यवस्थित. काय, पोटाचा काय त्रास नाही ना? नाही, पोटाचा आहे, पाठीचा, ओटी पोटाचा कसला नाही. काय नाही ना? बरं बरं बरं. मी झोपतो जाऊ ना. बर. जमत नाही म्हणजे काय? जमायला हवं. तर भाई खारकरला जमतं आणि मला जमत नाही म्हणजे काय? जमायलाच पाहिजे. घरच्यांना कळू उपयोग नाही. त्याचं म्हणजे काय काय उद्योग चालले त्यांचे. हरण संकटांची यायला लागलं. यायला लागलं. चला का पाणी घेऊ. अरे आबा कुठे आहेत? जा त्यांना घेऊन ये जा. अहो ते जेवणार नाही आहेत आज. संध्याकाळी पोहे खाल्ले नाही का, त्यांना म्हणतात पचत नाही आहेत म्हणून, तर नाही जेवणार. अगं पण आता जेवले नाही तर रात्री उठतील भूक लागली म्हणून. मला सांगितलंय त्यांनी रात्री झोपताना दूध आणि फळं घेणार आहेत म्हणून. तुम्ही जेवा बरं. चला. बाबा आबांना काहीतरी होतंय नक्की. दुपारी पाहिलात ना कसे हसत होते आणि तसेच विवळत पण होते. काहीतरी करायला हवं आपल्याला. अगं ते गोट्याचे आजोबा माहितीये ना, ते सुरुवातीला असेच एकटे हसायचे, नंतर हळूहळू रडायला लागले ते. अरे पण काय झालं काय होतं त्यांना? काहीतरी एकटं राहून त्यांच्या मेंदूवर ताण आला होता म्हणे. नंतर त्यांना मानसोपचार तज्ञांकडे नेलं. अगं बाई, मानसोपचार तज्ञांकडे? बापरे. जेवा. पाणी संपले. बापरे, मानसोपचार तज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉक्टर ना? आबांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं? तू जरा हळू बोल ग. आबांनी ऐकलं म्हणजे? शक्यता आहे. मला वाटतं ना एकटं राहून त्यांच्या मेंदूवर ताण आला असेल. पण डॉक्टरांकडे न्यायचं कसं? अहो तुमच्या ओळखीचे ते आहेत ना सायकियाट्रिस्ट? हो, डॉक्टर सामंत. मग त्यांना दाखवायचं का एकदा? म्हणजे काही असेलच तर मग लगेच ट्रीटमेंट सुरू करता येईल. आणि कुणाला काही कळायला नको ना, नाही तर उगाच भबरावायचं. पण बाबा तिकडे शॉक पण देतात ना? तू जरा हळू बोल ग बाई. कुणी ऐकलं म्हणजे? जेवून घे बघू. अरे मला कुठे घेऊन चाललंय? अरे मला मेंटल हॉस्पिटल नेता की काय? अरे वॉर्ड बॉय झाले बघ हे. अरे कोणी आहे का खरा? मध्ये शेखर, शेखर जरा सांग रे, सांग रे, घेऊन चालले कुठे? मला सांग शेखर. अगं कोणी आहे का? श्यामाला सांग, सांग याला सांग, जरा सांग रे, सांग, सांग रे. अरे शिर्या, शिर्या, अरे सांग त्याला, सांग ते घेऊन चालले मला, घेऊन चालले. सांग, सांग त्याला. कुठे त्याला का सांग, याला सांग, सांग ना ह्याला सांग. सांग ऐकत नाही मग. सांग मी जाणार ना, मी जाणार ना. आबा, श्यामला, श्यामला. बसा बसा. बरं काय झालं आबा? बरं वाटत नाहीये का? काय झालं? मला काय झालं आबा? तुमच्याकडे आहात ना? हा बरं झालं. नाही मला तुमची क्षमा मागायची. मी तुम्हाला त्रास दिला फार. हो आबा, हो असं का बोलताय? नाही तुम्ही आम्हाला हवे आहात. नाही काय, त्या खारकरच्या नादानं मी लाफ्टर क्लबला गेलो होतो. तिकडे हसायला शिकवतात.
तर मी काय केलं, मला तिकडे जमलं नाही म्हणून मी घरी येऊन प्रॅक्टिस करत होतो. ते शलाकारी पाहिलं मग पुढे गेलो. अगं बाई, पण हे आम्हाला सांगायचं नाहीत का आबा? मला वाटलं की तुम्हाला आवडणार नाही, काय काय उद्योग चालतात माझे, शिवाय मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. असं झालं ते. म्हणजे मला भास झाला नाही, भास नाही झाला, खरंच होतं की ते? हो खरं होतं. म्हणजे काय खारकर मला काय म्हणाला की अशा जे लाफ्टर क्लबमध्ये जाऊन हसलं ना मनापासून, असं पोटापासून तर हसलं ना की स्नायू सगळे रिलॅक्स होतात, तर मनाचा ताण जातो आणि काय म्हणे डोकेदुखी होत नाही, रक्तदाब कमी होतो वगैरे असं सगळं सांगितलं. म्हटलं करून बघूया. मला काय माहीत की विनाकारण हसणारा वेडा ठरतो म्हणून. म्हणजे आमचं बोलणं ऐकलं की काय तुम्ही? अरे शेखर, मी स्वप्नात जाऊन सुद्धा आलो. कुठे? घरून निघालो आणि वेड्यांच्या इस्पितळावर गेलो होतो. अगं बाई, असं नाजूक नाही हसायचं, जोकर लाभ करायचं. आता मी तुम्हाला पटियाळा लाफ्टर शिकवतो. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी